नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आपण बोलणार आहोत शिक्षक भरतीची सध्याची स्थिती, समायोजन रद्द होण्याची शक्यता, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार, कंत्राटी शिक्षक भरतीचं गणित, सरकारच्या बाजूने नेमकं काय सुरू आहे, पुढील 2-3 महिन्यात नक्की कोणत्या मोठ्या घडामोडी येऊ शकतात. हा व्हिडिओ शांतपणे पूर्ण बघा, कारण आजची माहिती तुमच्या भविष्यातील शिक्षक भरतीच्या प्लॅनिंगसाठी खूप उपयोगी ठरणार आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर सुरू करूया महाराष्ट्रातील शिक्षक भरतीचा आजचा सर्वात अपडेटेड आणि सर्वात सखोल विश्लेषण. सर्वात आधी आपण पाहूया सध्या महाराष्ट्रात शिक्षक भरतीची नेमकी काय परिस्थिती आहे. कारण आज प्रत्येक टेट पास उमेदवार, प्रत्येक सीटेट पास उमेदवार आणि प्रत्येक बीएड और डीएड विद्यार्थी एका प्रश्नामध्ये अडकला आहे. शिक्षक भरती नक्की कधी होणार आणि या प्रश्नांचं उत्तर समजून घ्यायचं असेल तर आजच्या शिक्षण विभागाची खरी परिस्थिती समजून घेतली पाहिजे. सध्या राज्यात शिक्षक भरतीच्या प्रक्रियेवर 4 मोठे घटक थेट परिणाम करत आहेत. पहिला, टेट परीक्षा पूर्ण झाली आहे. दुसरा, निकाल जाहीर झाला आहे. तिसरा, पोर्टल बंद आहे आणि नवीन नोंदणी सुरू नाही. आणि चौथा, समायोजन प्रक्रिया अडकलेली आहे. या 4 मोठ्या गोष्टींमुळे शिक्षक भरतींचं चक्र पूर्णपणे थांबल्यासारखं वाटतं. पण प्रत्यक्षात ते थांबलेलं नाही, ते फक्त प्रक्रियेत आहे. आता या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहू. आज महाराष्ट्रातील शाळांचं नेमकं चित्र काय आहे. हजारो शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता वाढत चाललेली आहे. नवीन जिल्हे तयार झाले, नवीन शाळा मंजूर झाल्या, त्यासाठी शिक्षकांची गरज आहे. 30,000पेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचं शिक्षण विभागाच्या डेटातून दिसत आहे. म्हणून शिक्षकांची गरज प्रचंड आहे. पण भरती प्रक्रियेच्या पुढे 2 मोठे अडथळे उभे आहेत. सर्वात पहिलं म्हणजे समायोजन. जिथे शिक्षक जास्त आहेत तिथून कमी असलेल्या शाळांमध्ये त्यांची बदली करून रिक्त पदे कमी करण्याचा प्रयत्न. पण ही प्रक्रिया 2023-24 पासून चालू असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पूर्ण झालेली नाही. आणि समायोजन पूर्ण झाल्याशिवाय टेट उमेदवारांची नवीन भरती सुरू होत नाही. म्हणून सरकारचा जास्त वेळ समायोजनावर जात आहे. आता यानंतरचा दुसरा मोठा मुद्दा म्हणजे पवित्र पोर्टल अपडेट. टेट नंतरची सगळी प्रक्रिया पवित्र पोर्टलवरच चालते. पण गेल्या काही महिन्यांपासून पोर्टलवर मोठ्या प्रमाणात तांत्रिक बदल सुरू आहेत. तिथे नवीन रजिस्ट्रेशन सिस्टीम, डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स, मीडियम प्रिफरन्स, स्टेट स्कोर स्कीम, ट्रस्ट स्कूल आणि ॲडेड स्कूल डाटा मर्ज करणे हे मोठे बदल सुरू आहेत. आणि हे बदल पूर्ण झाल्याशिवाय पोर्टल उघडणार नाही. म्हणून भरती बंद नाही, भरतीची तयारी सुरू आहे. आता या सगळ्यांच्या मध्ये मोठा प्रश्न येतो, सरकार भरती का लांबवत आहे. कारण खूप सिंपल आहे. सरकारला एकदाच मोठी चुका नसलेली पारदर्शक भरती करायची आहे. टेट, पोर्टल, पदे, समायोजन हे सर्व सिंक्रोनाइज करण्यासाठी वेळ लागतो. पण याचा अर्थ भरती थांबणार असा मुळीच नाही. पण एक लक्षात ठेवा, शाळांना शिक्षक हवेत आणि टेट क्वालिफाईड उमेदवार उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकार भरती रोखून ठेवू शकत नाही. आणि म्हणूनच पुढील काही दिवसांत शिक्षक भरतीच्या दिशेने मोठ्या घडामोडी होणार हे स्पष्ट आहे. आजची टीचर रिक्रुटमेंट प्रक्रिया थांबलेली नाही, ती सुरू आहे आणि अगदी योग्य दिशेने पुढे जात आहे. आता आपण येतो सगळ्यात जास्त चर्चेत असलेल्या मुद्द्यावर, आणि तो म्हणजे समायोजन रद्द होणार का. शिक्षक भरतीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एकच चर्चा बघायला मिळते. फेसबुक असो, व्हॉट्सॲप ग्रुप असो, यूट्यूब कमेंट्स असो, सगळीकडे एकच प्रश्न, सरकार समायोजन रद्द करणार का. मग चला हे एकदम स्पष्ट आणि खरं विश्लेषण समजून घेऊया. सर्वात आधी समायोजन म्हणजे नक्की काय. थोडक्यात सांगायचं तर ज्या शाळांमध्ये शिक्षक जास्त आहेत तिथून शिक्षक कमी असलेल्या शाळांमध्ये ते शिक्षक पाठवणे. ही प्रक्रिया शिक्षकांच्या स्थानिक बदलीवर आधारित असते. समायोजनाची कल्पना चांगली आहे, कारण सरकारचा उद्देश असा असतो की आधी सध्याचे शिक्षक योग्य ठिकाणी लावू आणि मग नव्या भरतीचा विचार करू. पण इथेच सगळा गोंधळ सुरू होतो. कारण मागील काही वर्षात समायोजनात प्रचंड गोंधळ झाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची संख्या अयोग्य आहे. काही शाळांमध्ये शिक्षक जास्त आहेत, काहींमध्ये एकही नाही. नवीन जिल्हे व नवीन शाळा तयार झाल्या, UDAS डेटा जुना आहे आणि महत्त्वाचं म्हणजे समायोजनामुळे टेट क्वालिफाईड उमेदवारांची भरती अडकते. यामुळे टेट पास झालेल्या हजारो उमेदवारांचं नुकसान होतं. म्हणूनच समायोजन पूर्णपणे रद्द करा अशी मागणी आहे. आता प्रश्न असा आहे, सरकार खरंच समायोजन रद्द करू शकतं का. याचं उत्तर 3 भागात आहे. पहिला मुद्दा, समायोजन पूर्णपणे रद्द करणे कठीण आहे, कारण ही प्रक्रिया कायदेशीर चौकटीत बसलेली आहे. ज्या शिक्षकांची सेवा आहे त्यांचा हक्क आहे, त्यांची बदली योग्य पद्धतीने करणे सरकारची जबाबदारी आहे. म्हणून समायोजन 100% रद्द होईल हे वास्तववादी नाही. दुसरा मुद्दा, पण समायोजन कमी किंवा मर्यादित होईल. तरी हो, हे पूर्णपणे शक्य आहे. आतापर्यंत समायोजन अनरिस्ट्रिक्टेड होत होतं, पण आता सरकार नवीन GRद्वारे हे मर्यादित करू शकते. फक्त आवश्यक तेथीलच समायोजन, शिक्षकांच्या विनंतीनुसार मर्यादित बदल, तालुका ते तालुका समायोजन थांबवणे, UDAS डेटा अपडेट करून समायोजन कमी करणे. यामुळे टेट उमेदवारांना जागा मोकळ्या होतील. तिसरा मुद्दा,
भरती विलंब टाळण्यासाठी समायोजन पॉज होण्याची शक्यता हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भरती सतत 3-4 वर्षे थांबू शकत नाही आणि सरकारलाही लोकांचा दबाव जाणवतो आहे. म्हणून पुढील काही महिन्यांत अशी घोषणा येऊ शकते की सध्याचे समायोजन इथेच पॉज करून आम्ही भरती सुरू करतो. हेच प्रत्यक्षात सर्वात जास्त शक्य दिसतं. आता मोठा प्रश्न येतो, समायोजन रद्द झाल्यास फायदा कोणाला? तर टेट पास उमेदवारांना सर्वाधिक फायदा होणार. नवीन भरतीसाठी मोकळ्या जागा वाढतात. ग्रामीण शाळांमध्ये शिक्षक मिळतील. शिक्षण विभागाला ट्रान्सपरन्सी पण राखता येते. आणि समायोजन सुरू ठेवल्यास नुकसान कोणाला होणार? तर टेट क्वालिफाईड उमेदवार, ग्रामीण शाळा, नगर परिषद, झेडपी शाळा अँड ओव्हरऑल संपूर्ण भरती प्रक्रिया पुन्हा धीमी होते. आता सरकारकडून दिसणाऱ्या 3 मोठ्या हालचाली कोणत्या करू शकतात? नंबर 1, नवीन समायोजन जी-आर तयार होतोय, ज्यामध्ये प्रक्रिया कमी आणि मर्यादित होण्याची शक्यता जास्त आहे. नंबर 2, UDAS डेटा अपडेट केला जातोय, जेणेकरून खरंच शिक्षक कुठे कमी आहेत हे सांगता येईल. नंबर 3, टेट भरती लांबवणं शक्य नाही, कारण हजारो शाळांमध्ये शिक्षक नसल्यामुळे पालक, शिक्षक, ट्रस्ट सर्वांनी दबाव आणणे सुरू केले आहे. यामुळे भरती जलद करण्यासाठी समायोजन पॉज करणे हे सर्वात योग्य पाऊल ठरू शकतं. यावरून निष्कर्ष काय निघेल? समायोजन पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता कमी, पण समायोजन खूप मर्यादित किंवा पॉज होण्याची शक्यता सर्वाधिक आणि यामुळे टेट उमेदवारांसाठी मोठी भरतीचे दार उघडेल. म्हणून मित्रांनो, समायोजन हा अडथळा आहे, पण कायमचा अडथळा नाही. पुढील काळात या प्रक्रियेत मोठा बदल होणार हे स्पष्ट दिसत आहे आणि या बदलामुळेच पुढील शिक्षक भरती वेगाने सुरू होईल. ही संपूर्ण वस्तुस्थिती कदाचित इतर कुठेही इतक्या तपशिलात सांगितली नसेल, पण तुमच्यासाठी आज हा मुद्दा मी स्पष्ट केला. आता येऊया एका अतिशय महत्त्वाचा आणि टेट पास झालेल्या प्रत्येक उमेदवाराला सर्वात जास्त उत्सुकता असलेला प्रश्न. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन नक्की केव्हा सुरू होणार? तर मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कारण टेट झाल्यानंतर, टेटचे मार्क्स मिळाल्यानंतर शिक्षक भरतीची खऱ्या अर्थाने सुरुवात पवित्र पोर्टलपासूनच होते. म्हणून आता पवित्र पोर्टलची सध्याची स्थिती, कोणते बदल सुरू आहेत आणि रजिस्ट्रेशन नेमकं कधी सुरू होणार हे पूर्णपणे समजून घेऊया. सध्या पवित्र पोर्टलवर काय सुरू आहे? पोर्टल बंद असल्याचं कारण फक्त एवढं नाही की सरकारने बंद ठेवलं आहे. त्यामागे प्रत्यक्षात खूप मोठे टेक्निकल अपडेट सुरू आहेत. सध्या 3 मुख्य कामे पोर्टलवर सुरू आहेत. नंबर 1, टेट स्कोर सिंकिंग. नवीन टेट रिझल्ट आणि उमेदवारांचे मार्क्स ऑटोमॅटिकली पोर्टलवर सिंक करण्याचं काम सुरू आहे. यामुळे पोर्टल उघडल्यानंतर मॅन्युअली मार्क्स टाकायची गरज पडणार नाही. नंबर 2, न्यू रजिस्ट्रेशन सिस्टीम. पूर्वी रजिस्ट्रेशन सिस्टीम सिंपल होती, पण आता डेटा जास्त असल्यामुळे सर्व्हर लोड वाढतो. त्यामुळे नवीन अपग्रेडेड रजिस्ट्रेशन प्रणाली तयार केली जात आहे. नंबर 3, ट्रस्ट स्कूल्स प्लस गव्हर्नमेंट स्कूल्स डेटा मर्ज. यावेळी भरती फक्त झेडपी किंवा पालिकांपुरती राहणार नाही. ट्रस्ट स्कूलचा डेटा पण त्याच पोर्टलवर येणार आहे. म्हणजे एकच पोर्टल आणि दोन्ही प्रकारच्या शाळा. ही 3 मोठी कारणे आहेत की पोर्टल उघडायला वेळ लागतोय. पोर्टल रजिस्ट्रेशन अगदी अचानक उघडेल का? तर हो, अगदी अचानक उघडू शकतं. सरकार अनेक वेळा मोठे अपडेट्स आधी गुप्त ठेवतात आणि काम फुल कंप्लीट झाल्यावरच घोषणा करतात. यावेळीही तसंच होण्याची शक्यता आहे. आता रजिस्ट्रेशन सुरू होण्याची रिअलिस्टिक टाईमलाईन काय असू शकते? आता यात सर्वात खरी आणि प्रॅक्टिकल गोष्ट सांगतो. पोर्टल तेव्हाच उघडेल जेव्हा टेट मार्क्स पूर्णपणे सिंक होईल, समायोजनांवर निर्णय लागेल आणि पॉज होईल, जिल्हानिहाय रिक्त पदे फायनल होतील, पोर्टलचे टेक्निकल काम पूर्ण होईल. या 4 गोष्टी पूर्ण होताच पोर्टल एकाच धक्क्यात सुरू होईल. म्हणून रिअलिस्टिक सिनेरिओ पाहता पोर्टल रजिस्ट्रेशन कधीही सुरू होऊ शकतं. सरकार अचानक सर्क्युलर काढू शकतं. म्हणून तुमच्या तयारीत कुठलीही गॅप ठेवू नका. पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावर तुम्ही तात्काळ करायची 6 महत्त्वाची कामे. नंबर 1, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड. खूप जण जुनाच फोटो टाकून फॉर्म रिजेक्ट करून घेतात. नंबर 2, सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवणे. लिव्हिंग सर्टिफिकेट, BEd और DEd सर्टिफिकेट, CTET और TET सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी. नंबर 3, डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स नीट ठरवणे. हा टीचर रिक्रुटमेंटमधला सर्वात क्रिटिकल भाग आहे. नंबर 4, मीडियम प्रिफरन्स. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी नेमके कोणते मीडियम घ्यायचे हे आधी ठरवा. नंबर 5, पर्सनल डिटेल्स खूप काळजीपूर्वक भराव्या, कारण एकही चूक झाली तर भरती लांबू शकते. नंबर 6, एक्सपिरियन्स और इंटर्नशिप डिटेल्स. ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांचं पूर्णपणे आणि अचूक भरायचं. तर मित्रांनो, पवित्र पोर्टल सध्या बंद असलं तरी प्रोसेस थांबलेली नाही. ती फुल स्पीडमध्ये सुरू आहे. फक्त सगळं एकदम परफेक्ट झाल्यावरच सरकार पोर्टल उघडेल आणि पोर्टल उघडलं की भरतीची खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. म्हणून तयार राहा, कारण पुढल्या काही दिवसांमध्ये मोठी घडामोडी होण्याची शक्यता आहे. आता आपण येऊया खूप चर्चेत असलेल्या भागावर आणि तो म्हणजे कंत्राटी शिक्षक भरती. आता ही भरती नेमकी काय आहे, कशी सुरू होते, याचा थेट शिक्षकांवर काय परिणाम होतो आणि सरकार कंत्राटी शिक्षक पद्धत का वापरते,
हे सर्व आपण एक एक करून अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. सर्वात आधी कंत्राटी शिक्षक भरती म्हणजे नक्की काय? थोडक्यात सांगायचं तर ज्या शाळांमध्ये शिक्षकांची तातडीची गरज असते पण कायमस्वरूपी भरती सुरू नसते, तिथे शाळा किंवा संस्था काही महिन्यांसाठी किंवा एका शैक्षणिक वर्षांसाठी शिक्षक घेतात. यालाच आपण कंत्राटी शिक्षक भरती म्हणतो. ही भरती टेट किंवा गव्हर्नमेंट भरतीप्रमाणे मोठ्या प्रक्रियेतून जात नाही, पण गरज असेल तेव्हा शाळा तात्काळ शिक्षक नेमू शकतात. कंत्राटी भरती जास्त का होते हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. कंत्राटी भरती वाढ यामागे 3 मुख्य कारणे आहेत. नंबर 1, शाळांमध्ये शिक्षकांची अचानक कमतरता. काही शाळांमध्ये शिक्षक बदलीवर जातात, काही सेवामुक्त होतात, काही रजा घेतात. त्यामुळे या जागा रिकाम्या शाळा तात्काळ कंत्राटी शिक्षक भरती करतात. नंबर 2, कायमस्वरूपी भरती उशिरा सुरू होते. सरकारी प्रक्रिया मंद असते. पोर्टल अपडेट, पेपरवर्क, डिस्ट्रिक्ट नेमणे यामुळे स्थायी भरती लांबते. तोपर्यंत शाळा वर्ष वाया जाऊ नये म्हणून कंत्राटी शिक्षक घेतात. नंबर 3, ट्रस्ट और प्रायव्हेट एडेड शाळा वर्षभर भरती करतात. त्यांना सरकारची परवानगी कमी लागते. जिथे तातडी असते तिथे टीचर लगेच लागतो. आता यामध्ये महत्त्वाचा मुद्दा येतो, कंत्राटी भरती टेट शिक्षकांसाठी चांगली की वाईट? खूप जण याचं चुकीचं आकलन करतात, पण खरी गोष्ट अशी आहे, कंत्राटी भरती वाईट नाही आणि चांगलीही नाही. ही फक्त एक तात्पुरती व्यवस्था आहे. कारण यात परमनंट जॉब मिळत नाही, परंतु अनुभव मिळतो, शाळांमध्ये काम करण्याची संधी मिळते आणि पुढील भरतीत एक्सपिरियन्स दाखवता येतो. काही ठिकाणी प्रिफरन्स देखील मिळते. यामुळे टेट पास उमेदवारांनी कंत्राटी भरतीला कमी लेखू नये. हे परमनंट भरतीचे सबस्टिट्यूट नाही, पण तात्पुरती संधी आहे. आता कंत्राटी शिक्षक भरती कुठे कुठे होत आहे? सध्या कंत्राटी शिक्षक पदे पुढील ठिकाणी जास्त निघतात. तातडीचे इंग्लिश, मॅथ्स, सायन्स टीचरसाठी झेडपी शाळा, नगर परिषद शाळा, ग्रँटी नेट ट्रस्ट स्कूल्स, प्रायव्हेट एडेड और अनएडेड स्कूल्स, गव्हर्नमेंट आश्रम स्कूल्स आणि मॉडेल स्कूल्स या शाळांमध्ये 1 वर्षासाठी कंत्राटी शिक्षकांची मागणी येत असते. कंत्राटी शिक्षक भरती किती महिन्यांची असते? यात 3 प्रकार पडतात. 1 इयर कॉन्ट्रॅक्ट, 6 मंथ कॉन्ट्रॅक्ट अँड टर्म बेस्ड कॉन्ट्रॅक्ट, जुलै टू एप्रिल. बहुतांश शाळा जुलै ते एप्रिलपर्यंतचा सीझन बेस तयार करतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, कंत्राटी शिक्षकांना मानधन किती मिळते? मानधन सर्वत्र एकसारखे नसते, पण साधारणतः प्रायमरी स्कूल्स म्हणजे 1st to 5th क्लास 12,000 ते 16,000 पर्यंत, अप्पर प्रायमरी स्कूल्स म्हणजे 6 to 8 क्लास 15,000 ते 20,000 पर्यंत, सेकंडरी म्हणजेच 9, 10, 10 18,000 ते 22,000 पर्यंत आणि हायर सेकंडरीला 20,000 ते 25,000 पर्यंत. काही ट्रस्ट स्कूल्समध्ये यापेक्षा जास्त सुद्धा मिळते. कंत्राटी शिक्षक भरतीचे फायदे कोणते? नंबर 1, अनुभव मिळतो. हा सर्वात मोठा फायदा. सरकारी भरतीमध्ये एक्सपिरियन्स नेहमी फायदेशीर ठरतो. नंबर 2, टीचिंग स्किल्स सुधारतात. शाळेतील डिसिप्लिन, पेपर चेकिंग, लेसन प्लॅनिंग याचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. नंबर 3, गॅप इयर टाळता येतो. टेट भरती येईपर्यंत तुम्ही अभ्यास आणि अनुभव दोन्ही राखू शकता. नंबर 4, शाळांमध्ये ओळखी होतात. कधीकधी पुढील वर्षी परमनंट पोस्टसाठी मोकळीक झाली तर त्याच शाळा तुम्हालाच बोलावतात. मग टेट पास उमेदवारांनी कंत्राटी शिक्षक भरती घ्यावी का? याचं उत्तर एकदम सरळ आहे. परमनंट भरतीची वाट बघताना हातावर हात ठेवून बसू नका. कंत्राटी शिक्षक भरती अनुभव देईल, आत्मविश्वास देईल आणि सिलेक्शन चान्सेस वाढवेल. कंत्राटी शिक्षक भरती म्हणजे वीक ऑप्शन नाही, ही तुमची गॅप फिलर ऑपॉर्च्युनिटी आहे. तर मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरती ही कायमस्वरूपी नोकरीची जागा नाही, पण पुढील शिक्षक भरतीमध्ये उभं राहण्यासाठी हाच अनुभव मोठी ताकद ठरतो. परमनंट भरती येईलच, पण तोपर्यंत काम, अनुभव आणि तयारी सुरू ठेवा. मित्रांनो, आपण आता एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. मोठी शिक्षक भरती होणार का? याचा अर्थ सरकारी शिक्षक भरतीत ज्या शेकडो किंवा हजारो पदे रिक्त असतील ती भरती होईल का? तर हो. आता ती कधी आणि कशी, आणि जर नाही तर आपली तयारी कशी असावी? चला एकदम थोडक्यात पण स्पष्टपणे समजून घेऊया. सध्याची रिक्त पदांची स्थिती. सर्वात आधी पाहूया आज शाळांमध्ये किती टीचर पदे रिक्त आहेत. राज्यभरात हजारो शाळा आहेत. काही शाळा जुन्या डेटानुसार बंद आहेत पण प्रत्यक्षात काम करत आहेत. काही शाळा नव्याने सुरू झाल्या आहेत. नवीन जिल्हे बनले आहेत. UDAS डेटानुसार आणि गव्हर्नमेंट रेकॉर्ड्सनुसार सध्या 30,000 प्लस टीचर पदं रिक्त असल्याची शक्यता आहे. म्हणून रिक्त जागा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. जर योग्य प्रकारे भरती झाली तर एक मोठी भरती होण्याची पूर्ण संधी आहे. लोक, पालक, संस्थांचे सरकारवर दबाव. पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या, शाळांना शिक्षक हवे आहेत. पालक अपेक्षा करतात की विद्यार्थी शिक्षणासाठी जात आहेत. शिक्षण विभागावर, राज्य सरकारवर सामाजिक दबाव वाढला आहे. जर शिक्षकांची भरती नाही झाली तर शेल्स बंद पडू शकतात. फॅसिलिटीज, कायदे, नॉर्म्स भंग होतील. त्यामुळे सरकारवर दबाव वाढत आहे. या दबावामुळे मोठी भरती सुरू करावीच लागेल. आता बघूया समायोजन प्लस पवित्र पोर्टल प्लस ट्रस्ट स्कूल रिक्रुटमेंट सिंक्रोनायझेशन. पूर्वीच्या भागात आपण पाहिलंय की समायोजन, पोर्टल रजिस्ट्रेशन, ट्रस्ट स्कूल डेटा मर्ज हे सगळं काम फुल स्पीडवर आहे.
जर हे सर्व काम एकत्र सिंक्रोनाइज झाले तर शिक्षक भरतीची प्रक्रिया एकदम जलद होईल. म्हणजे समायोजन संपेल, पवित्र पोर्टल रिन्यू होईल, रिक्तपदांची यादी फायनल होईल आणि मग मोठी भरती सुरू होईल. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला महाराष्ट्रातील शिक्षक भरतीच्या खऱ्या अर्थाने पूर्ण चित्र दाखवत आहे. तुम्ही टेट पास असाल, सीटेट पास असाल किंवा भविष्यात शिक्षक भरतीची तयारी करत असाल, ही माहिती तुमच्या प्लॅनिंगसाठी खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससह पुन्हा भेटूया. धन्यवाद.